सर्वांना जय शिवराय, जय शंभूराजे। सर्वांना कळविण्यात येते की उद्या बुधवार दिनांक 12/3/2025 रोजी लोणी खुर्द बस स्टँड येथे दुपारी 4 वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। रस्ता रोको आंदोलन करण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे स्वर्गाची सरपंच संतोष भैया देशमुख यांची जी निर्घुणपणे या ठिकाणी हत्या करण्यात आली, त्या हत्यामागील सर्व आरोपी वाल्मिक कराडसह यांना जसं संतोष भैया देशमुखला हलाल करून मारलं तसंच यांना देखील या ठिकाणी कायद्याने शिक्षा केली पाहिजे। फास्ट ट्रॅकवरती या ठिकाणी ती खटला चालून ती केस चालून तात्काळ या ठिकाणी गुन्ह्याचा निकाल या ठिकाणी लावला पाहिजे व आरोपींना शिक्षा दिली पाहिजे। तसेच यांचा जो आका आहे धनंजय मुंडे याला देखील या ठिकाणी यांची आमदारकी रद्द करून त्याला सुद्धा या ठिकाणी सहआरोपी करून त्याला सुद्धा शिक्षा दिली गेली पाहिजे। आणि तसंच या ठिकाणी जे कराड आणि धनंजय मुंडेला आणि त्या आरोपींना समर्थन करण्यासाठी जे पिलावळा या ठिकाणी फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, ट्विटर असेल, त्यानंतर या ठिकाणी मोर्चे काढत असतील, असे अप्रत्यक्ष या ठिकाणी त्यांना सपोर्ट करणारे जे पिलावळा आहे यांच्यावर देखील SIT चौकशी करून यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला पाहिजे आणि यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात आले पाहिजे आणि यांना देखील शिक्षा केली पाहिजे। या मागणीसाठी उद्या या ठिकाणी बुधवार दिनांक 12/3/2025 रोजी दुपारी 4 वाजता या ठिकाणी लोणी खुर्द बस स्टँड तालुका वैजापूर येथे या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। वास्तविक पाहता रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी सकाळचं नियोजन होतं, परंतु काही कारणास्तव या ठिकाणी उद्या दुपारी बुधवार दिनांक 12/3/2025 रोजी उद्या दुपारी हे आंदोलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे, रस्ता रोको आंदोलन। तरी याची सर्वांनी नोंद घ्यावी व अन्यायाच्या विरोधासाठी, हा अधर्म उघडून फेकण्यासाठी आणि आरोपींना फासापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांना सहकार्य जे करणारे त्यांना आरोपी करण्यासाठी आणि जे पिलावळा त्यांचे समर्थन करत वळवळ करत आहे त्यांना या ठिकाणी त्यांची जागा दाखवण्यासाठी सर्वांनी उद्या या ठिकाणी बुधवार या दिवशी परत एकदा सांगतो, बुधवार दिनांक 12/3/2025 रोजी लोणी खुर्द तालुका वैजापूर बस स्टँड येथे या ठिकाणी आपण बहुसंख्येने दुपारी 4 वाजता या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावं एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय शिवराय, धन्यवाद।